तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, सुप्रिया राज शिर्केंच्या घरी आलेली असते। घरी आल्या आल्या तिची नजर वल्लरीवरती पडते आणि वल्लरीला पाहताच सुप्रियाचा पारा हा चढलेला असतो आणि तिने इथे आता लगेचच वल्लरीचा गळा पकडलेला असतो। सुप्रियाचा आणि त्याचबरोबर वल्लरीचा नक्की संबंध तरी काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो। पण प्रेक्षकांनो, 20 वर्षांपासून तिथून त्या दोघींचा संबंध आहे आणि तो सुद्धा खूपच विचित्र पद्धतीचा। कारण वल्लरीने सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि त्यामुळे इथे वल्लरीला सुप्रिया आतापर्यंत विसरू शकलेली नाही आणि त्या रागामुळेच तिने वल्लरीचा गळा हा पकडलेला असतो। एवढं सगळं घडत असताना एका बाजूला ईश्वरीला रमाकांत काकांचा मोबाईल जो बागेमध्ये सापडलेला असतो तो मोबाईल रिकवर करण्यासाठी तिने आता दिलेला असतो। मोबाईल सुरू होताच मोबाईलमध्ये असलेले काही व्हिडिओज ईश्वरीच्या हाती लागलेले असतात आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओजमध्ये बघितल्याप्रमाणे वल्लरी आणि उदयकांतचं बोलणं हे आता सर्वांच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता वल्लरी केवढी मोठी कारस्थान आहे। 20 वर्षांपूर्वी सात्विका आणि रमाकांत यांचा संसार मोडण्यामागे, सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे सगळ्यात मोठा हात जर कुठल्या व्यक्तीचा होता तर ती वल्लरी होती, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते। गेल्यानंतरसुद्धा रमाकांत काकांनी आणि त्यांच्या मोबाईलने खूपच महत्त्वाचं काम हे मार्गी लावलेलं असतं। वल्लरीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी खूपच घाबरलेली असते कारण मंजुळाने सांगितलेलं असतं की तो माणूस ज्याने रमाकांत काकांना मारलं तो माणूस नक्की कोण होता हे तिने आता सांगितलेलं असतं। तेव्हा अर्णव म्हणतो, त्या माणसाला तू समोरून बघितलंस का, ज्याने माझ्या बाबांना मारलं, त्यांच्या मानेत इंजेक्शन दिलं? तेव्हा ती म्हणते, हो मी बघितलं त्या माणसाला, तो माणूस माझ्या अगदी समोरच होता। रमाकांत काका म्हणजे तुमचे बाबा आणि तो माणूस यांच्यामध्ये झटापट होत होती आणि त्याच वेळेला त्या माणसाने त्यांच्या मानेमध्ये इंजेक्शन देऊन त्यांना मारून टाकलं। तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, चल माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला, तिथे तुझा कबुली जबाबसुद्धा देऊ आणि स्केच आर्टिस्टला बोलावून त्या माणसाचं स्केच तयार करून घेऊ, म्हणजे माझ्या बाबांना मारणारा तो खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा लगेच समोर येईल। तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, मी तुमची मदत करायला तयार आहे, मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे। आणि तेव्हाच इथे आता मंजुळाला घेऊन जात असताना वल्लरीने उदयकांतला सांगितलेलं असतं की मंजुळा तुझ्या विरोधात साक्ष देणार आहे, तुझं स्केच तयार करण्यासाठी ती वर्णन करणार आहे। तेव्हा उदयकांतने आपल्या भाड्याचे गुंड पाठवून मंजुळाला किडनॅप करायला सांगितलेलं असतं। पण त्यानंतर इथे आता अर्णवने मंजुळाच्या वडिलांना प्रॉमिस केलेलं असतं की तुमच्या मुलीला काही नाही होणार, तुमची मुलगी नक्की परत येईल, मी घेऊन येईन तिला सुखरूप, तुम्ही अजिबात काळजी करू नका। आणि तेव्हा तिचे वडील म्हणतात, मला फक्त माझी एकुलती एक मुलगीच आहे हो या जगात, दुसरं कुणीही नाही आहे आमचं आम्हाला, तेव्हा तुम्ही माझ्या मुलीला घेऊन या, तुम्ही श्रीमंत माणसं आहात, आम्ही साधीभोळी गरीब माणसं, माझी मंजुळा मला हवी आहे, तिला लवकर तुम्ही घेऊन या, लहान पोरगी माझी, काय झालं असेल तिचं? तेव्हा इथे अर्णव म्हणतो, नका काळजी करू, मी सांगतोय ना तुम्हाला, तुमच्या मुलीला काहीसुद्धा होणार नाही। आणि त्यानंतर अर्णव शिर्केला सांगत असतो की लवकरात लवकर ती जी गाडी आपण बघितली होती ज्याच्यामधून मंजुळाला घेऊन गेलेत त्या गाडीचा पत्ता लावून घे। ईश्वरी म्हणत असते, पण मंजुळाला घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जाताय ही गोष्ट कुणाला कळली असेल, कुणाला माहिती असेल ही गोष्ट, त्या लोकांनी कसं काय सांगितलं असेल, म्हणून तर किडनॅपर तिथे पोचले ना, घरातलं कुणी नसेलच असं वल्लरी म्हणते। घरातलं कुणी का सांगेल? ती म्हणते, मामी मी असं अजिबातच म्हणालेली नाही आहे की घरातलं कुणीतरी होतं, अहो तुम्हीच विचार करा ना,
ही गोष्ट फक्त आपल्याला घरात माहिती होती आणि ते लोक बाहेर येऊन मंजुळाला पकडलं. म्हणजे बाहेरचं कुणीतरी असं आहे ज्यांनी आपल्या घरावरती बारीक लक्ष ठेवलेलं आहे आणि त्याच माणसांनी माहिती दिली असेल. तेव्हा इथे त्या गाडीचा पत्ता सापडलेला असतो. ती गाडी कुठल्या एरियामध्ये आहे, कुठल्या ठिकाणी आहे हे अर्णवला समजल्यानंतर अर्णव, आकाश, शिर्के आणि त्यांची टीम हे सगळे लोक तिथे पोचलेले असतात. पोलिसांची टीमसुद्धा त्यांना मदत करायला त्या ठिकाणी आलेली असते. त्यानंतर तिथे आता एका गोडाऊनमध्ये मंजुळाला बांधून ठेवलेलं असतं. सगळेजण तिथे जातात, गुंडांची धुलाई करतात, त्यांना अरेस्ट करतात आणि त्यानंतर मंजुळाला पोलीस आपल्याबरोबर घेऊन पोलीस स्टेशनला येतात आणि मग ती त्या माणसाचं वर्णन करते ज्या माणसांनी रमाकांत काकांना मारलेलं असतं. आणि त्यामुळे त्या माणसाचं वर्णन केल्यानंतर तो उदयकांत आहे ही गोष्ट अर्णवला समजलेली असते. आणि तेव्हाच इथे आता अर्णवने लगेच सांगितलेलं असतं की हा उदयकांत आहे, माझ्या वडिलांचा भाऊ म्हणजे माझा काका, पण तो खूप मोठा दुश्मन होता आमचा. लहानपणापासून मी बघितलं आहे या माणसाने आम्हाला खूप त्रास दिला, माझ्या आईवडिलांनासुद्धा खूपच त्रास दिला. त्यामुळे याचा माझ्या वडिलांवरती, त्यांच्या संपत्तीवरती खूप जास्त डोळा होता. याच माणसाने माझ्या वडिलांना मारलेला आहे आणि मला पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा तुम्ही या माणसाला लवकरात लवकर पकडा, असं अर्णवने सांगितल्यानंतर पोलिसांनी लगेचच शोधाशोध सुरू केलेली असते. सगळीकडे रमाकांतचे फोटो लावलेले असतात. याला जो कोणी बघेल त्याने लगेच पोलिसांना संपर्क साधायचा. अगदी इथपर्यंत आता त्याच्यावरती बक्षीस वगैरे ठेवलेलं असतं आणि म्हणूनच इथे आता त्याला पकडणं सोपं झालेलं असतं. उदयकांतला पकडलेलं असतं. तेव्हा वल्लरी जाते आणि म्हणते, हे बघ उदयकांत, तू आहे ना कुणाला सांगू नको माझं नाव, कुणालाही तू सांगू नको की हे सगळं मी तुला करायला सांगितलं होतं. हे बघ, जे जसं चाललंय तसंच राहू दे. इथून तुला कसं बाहेर काढायचं ना हे मला बरोबर माहिती आहे. मी तुला या सगळ्यातून बाहेर काढेन, माझ्यावरती विश्वास ठेव. मी तुला या सगळ्यातून अगदी सुखरूपरित्या बाहेर काढेन. पण तू अर्णवला, त्याचबरोबर माझ्या घरच्या लोकांना कुणालाही सांगू नको की हे सगळं मी तुला करायला सांगितलं होतं, कळलं का? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीने त्याला तयार केलेलं असतं की माझं नाव घेऊ नकोस म्हणून, मी तुला इथून बाहेर काढेन, फक्त मला थोडेसे दिवस दे. तो म्हणतो ठीक आहे, आता जोपर्यंत तू मला इथून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतेस मी गप्प बसेन. ज्या दिवशी मला कळेल की तू मला डबल क्रॉस करतेस त्या दिवशी मी तुझं नाव पोलिसांना, अर्णवला, सगळ्यांना सांगेन, कळलं तुला? वल्लरी म्हणते ठीक आहे. वल्लरीने रमाकांत काकांचा मोबाईल ठेवलेला असतो त्या आता बागेमध्ये आणि तिथे वल्लरीची बांगडी ही ईश्वरीला मिळालेली असते. रमाकांत काकांनी सांगितलेलं असतं की जेव्हा मी मरेन तेव्हा माझी राख आहे ना ती कुठे जाऊन तुम्ही पाण्यामध्ये टाकू नका, तुम्ही ती राख झाडांच्या बुंदामध्ये टाका, जेणेकरून मी तुमच्याबरोबरच राहीन. 20 वर्ष गिल्टमध्ये येऊन मी घर सोडून गेलो होतो, माझ्या मुलांपासून, संसारापासून लांब निघून गेलो होतो, पण आता मला तुमच्यासोबत राहायचं आहे, तुमची सावली बनून. माझा काहीतरी तुम्हाला उपयोग होऊ द्या, निदान झाडांमधून तुम्हाला सावली तरी देता येऊ दे, असं रमाकांत काका म्हणतात. त्यामुळे त्यांना गार्डनमध्ये आता त्यांची राख इथे विसर्जित करण्यात येणार असते, त्याच्यावरती एखादं झाड लावण्यात येणार असतं. तेव्हा खड्डा करत असताना तिथे त्यांचा मोबाईल आणि वल्लरीची फुटलेली बांगडी ईश्वरीला भेटलेली असते. ईश्वरी म्हणते की काल रात्री मी मामींना इथे बघितलं होतं, तेव्हा त्यांच्या हातातून रक्त येत होतं, त्यांना कदाचित हीच बांगडी फुटलेली लागली असेल. बांगडी तर मामींचीच आहे, त्याच यातली बांगडी घालतात. तेव्हा ती बघायला गेलेली असते मुद्दामून मामींचा हात. तेव्हा तिने हातातल्या सर्व हिरव्या बांगड्या काढून टाकलेल्या असतात आणि वेगळ्याच बांगड्या घातलेल्या असतात कड्यांसारख्या. तेव्हा ती म्हणते, मामी ही जखम तुम्हाला रात्री झाली आहे ना? ती म्हणते हो का, काय झालं, काय लागलं होतं मामी तुम्हाला? ती म्हणते नाही गं, लागलं असेल काहीतरी काटा वगैरे, मला नाही माहीत. तेव्हा ती म्हणते बरं ठीक आहे. आणि जो काकांचा मोबाईल मिळालेला असतो तो मोबाईल थोडासा ठेचलेला असतो, त्याचा डिस्प्ले वगैरे गेलेला असतो. तेव्हा तो फोन बनवायला दिलेला असतो, त्याबद्दल कुणाला काहीच सांगण्यात आलेलं नसतं. ईश्वरी, अर्णव तो फोन घेऊन जातात आणि तो नीट करायला सांगतात. त्यातला सर्व डेटा आम्हाला हवा आहे, तो रिकवर व्यवस्थित झाला पाहिजे असं अर्णवने आधीच सांगितलेलं असतं.
त्यामुळे मोबाईल 2 दिवसानंतर भेटणार असतो. अर्णवने सांगितलेलं असतं, हवे तेवढे पैसे घ्या, पण या मोबाईलबद्दल कुणाला काही कळता कामा नये. समजलं तुम्हाला? ही जबाबदारी तुमची आहे. तो म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका. शॉपकीपर म्हणतो तुमचा मोबाईल तुम्हाला तसा ना तसाच भेटेल, मी त्याला अगदी व्यवस्थित करून देईन. आणि मग इथे मोबाईल आता नीट होणारच असतो. तोपर्यंत सुप्रिया आता अक्कलकोटवरून परत आलेली असते. सुप्रिया घरी येऊन बघते तर काय, घराला लॉक्ड असतो. तेव्हा सुप्रिया ईश्वरीला फोन करते, पण ईश्वरीचा फोन रूममध्ये असतो आणि ती किचनमध्ये असते. आणि इथे नम्रतासुद्धा तिचा फोन रूममध्येच ठेवून आलेली असते. तेव्हा इथे दोघीही जरी किचनमध्ये असतात, ब्रेकफास्ट सुरू असतो, तेव्हा वल्लरी इथे आता सगळ्यांसोबत बाहेर बसलेली असते. सुप्रिया म्हणत असते की हे काय, कुणीच कसं इथे नाही आहे, नमू गेली कुठे, इशूकडे गेली असेल का? हां, ईश्वरीकडेच गेली असेल, कारण ती किचन क्लाउडमध्ये जाते तर किचन क्लाउड बंद असतं. तेव्हा ते तिथून सरळ निघते, घर उघडते, तिच्याकडे दुसरी चावी असते. संजय काका घरामध्ये जातात आणि सुप्रिया म्हणते की आपण एक काम करूया, मी जाऊन येते नमूला बघून, इशूकडे गेले का. ते म्हणतात मी पण येतो तुझ्याबरोबर, चल. ती म्हणते बरं ठीक आहे, जाऊया आपण. सामान वगैरे ठेवून ती आता राजेश शिर्केंच्या घरी आलेली असते. राजेश शिर्केंच्या घरी आल्यानंतर तिचं लक्ष आता घरामध्ये सर्व लोकांकडे जातं. समोरच वल्लरी बसलेली असते. तेव्हा तिचं लक्ष वल्लरीकडे जातं आणि नंतर नमूकडे जातं. तेव्हा नमू म्हणते की आई तू आलीस? ती म्हणते हे काय नमू, तू लग्न केलंस? आकाश आणि तुझं लग्न झालं आम्हाला माहितीसुद्धा नाही. आईबाबांना सांगणंसुद्धा गरजेचं वाटलं नाही तुला बाळा, एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी आम्हाला विचारावंसंसुद्धा वाटलं नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते आई शांत हो, जे काही घडलं आहे ना ते सगळं मी तुला सांगते, शांत हो. ती म्हणते ईशू आधी मला सांग ही बाई कोण आहे? कोण बाई असं विचारल्यानंतर ती म्हणत असते ही बाई जी तुमच्या घरात उभी आहे. तेव्हा ती म्हणते अगं या मामी आहेत, आकाश सरांची आई आहेत, त्या आपल्या नमूताईची सासू. ती म्हणते काय, ही बाई तुझी मामी आहे? तुला माहिती आहे ही बाई कोण आहे इशू? ज्या बाईने माझं तुझ्या सासू सासऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना, ती ही गुन्हेगार बाई आहे, माहिती आहे तुला? ज्या बाईचं स्केच तयार करायला सांगितलं होतं ना आपण, ती हीच बाई होती आणि जिला आपण इतक्या दिवसांपासून शोधतोय ती हीच बाई आहे. तेव्हा इथे सुप्रिया सगळं खरं खरं सांगते. तेव्हा वल्लरी तिलाच खोट्यात काढते, खोटं बोलत असते की नाही नाही ह्या का माझ्यावरती नाव घेत आहेत? अच्छा, म्हणजे तुमच्या मुलीने माझ्या मुलाबरोबर लग्न केलं, मला आधी हे मान्य नव्हतं, म्हणून तुम्ही माझ्यावरती हा राग काढताय का? असं का वागताय तुम्ही विहीनबाई? अहो माझ्यावरती केवढा मोठा आरोप करताय तुम्ही. हे सगळं त्या उदयकांनी केलं होतं आणि त्याला शिक्षा झाली आहे, त्याला जेलमध्ये टाकलं आहे, पकडलं आहे त्याला पोलिसांनी. तेव्हा इथे उदयकांत तर होताच तुझ्याबरोबर, एक माणूस पण होता, पण तू खरी म्होरकी होतीस, तू खरी गुन्हेगार आहेस, कारण तू मला त्या हॉटेलवरती पाठवणारी तूच होतीस, बरोबर ना? पत्रकारांना घेऊन येणारी तूच होतीस, रमाकांत काकांना मारणारीसुद्धा तूच आहेस, असं सुद्धा सुप्रिया म्हणते. ती म्हणते एवढं सगळं घडलं आम्हाला कळलंच नाही. इशू तुझे सासरे पण गेले तर त्यांना उदयकांतने मारलं हे समोर येतं. ती म्हणते इशू मी तुला सांगितलं होतं ना, उदयकांत आणि ही बाई दोघेजणं भेटलेले आहेत, दोघांनीच ह्या सगळ्याची वाट लावली, दोघांनीच या सगळ्याला सुरुवात केली होती. तेव्हा इथे सगळेजणं म्हणत असतात अहो हे काय बोलताय तुम्ही, मामी कशी का असेल, मामी कशी का असेल? तेव्हा सुप्रिया म्हणते विश्वास बसत नाही आहे ना, विचारा ह्या बाईला, घ्यायला सांगा आकाशची शपथ. ती म्हणते मी माझ्या मुलाची शपथ का घेऊ, मी काही केलेलंच नाही आहे. त्यानंतर इथे आता मोबाईल नीट करून तो माणूस आलेला असतो आणि तो म्हणतो की सर सर्व डेटा रिकवर झालेला आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या व्हिडिओसुद्धा आहेत ज्या तुम्हाला हव्या होत्या, त्या सर्व व्हिडिओज त्याच्यामध्ये आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो एक मिनिट हा, आणि ईश्वरी अर्णव आधी तो मोबाईल घेतात, तो ओपन करतात आणि त्यातल्या काही व्हिडिओ आता चेक केल्या जातात. तेव्हा उदयकांतचं आणि सुप्रियाचं त्यातलं बोलणं, उदयकांतचं आणि वल्लरीचं त्यातलं बोलणं हे आता अर्णव ईश्वरी ऐकतात, ते लोक बघतात. तेव्हा त्यांना कळतं की सुप्रिया जे बोलते ते खोटं नाही आहे, सुप्रियाने चुकीचे आरोप नाही केलेत, ती खरं तर बरोबरच बोलते, पण मामी त्याला चुकीचा अर्थ देते, खोटं बोलते. तर अशा रीतीने रमाकांत काकांनी मेल्यावरतीसुद्धा स्वतःला आणि आपल्या बायकोला न्याय मिळवून दिलेला असतो
आपल्या मोबाईलमध्ये उदयकांत वल्लरीचा 20 वर्षांपूर्वी गेलेल्या गुन्ह्याचा त्या जबाबाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो, ज्याच्यामध्ये त्यांनी स्वतःच्या तोंडून कबूल केलेलं असतं की 20 वर्षांपूर्वी सात्विका आणि रमाकांत यांना वेगळं करण्यासाठी त्यांनी कसं षडयंत्र रचलं होतं, सुप्रियाला या प्रकरणात कसं अडकवलं होतं, बळीचा बकरा बनवलं होतं, त्या वल्लरीने माझ्या कसं थोबाडीत दिलं, त्या सात्विकाने कसं माझ्या थोबाडीत दिलं आणि मग मी त्याचा कसा बदला घेतला. आणि इथे आता उदयकांतला दिलेले कपाटामधून दागिने आणि पैसे हे सगळं त्याच्यामध्ये कबूल केलेलं असतं. त्यामुळे तो व्हिडिओ आता घरातले सगळेजण बघतात आणि सुप्रियाने आल्या आल्या वल्लरीचा गळा पकडून तिच्या आता गुन्ह्यांचा पाडा सगळ्यांसमोर वाचलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता खरी गुन्हेगार ही वल्लरी आहे हे उशिरा का होईना पण आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे अर्णवने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता वल्लरीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करत तो व्हिडिओ पोलिसांना दाखवत 20 वर्षांपूर्वी माझ्या आईच्या मर्डरच्या मागे हीच बाई होती, त्यांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे, आम्हाला अनाथ करण्यामागे, रस्त्यावरती आणण्यामागे, त्याचबरोबर माझ्या वडिलांना मारण्यामागे आणि इथे आमच्या कुटुंबाचा खून करण्यामागे ह्या बाईचाच हात आहे, असं अर्णवने पोलिसांना सांगत वल्लरीला पोलिसांच्या ताब्यात देऊन आपल्या आई वडिलांना न्याय मिळवून दिलेला असतो, सुप्रियाला न्याय मिळवून दिलेला असतो.